तर मित्रांनो आता घरी आलोय. घरी आल्यानंतर बघा मुंडीचं नियोजन चालू आहे. दिवसभर सकाळी तिकडे बोकड संपवले आणि इकडे आता मुंडी भाजायला चालू आहे. बघा मुंडी 2 साडू आता भाजायला आल्यात. मुंडी अनुभवी माणसं आहेत ती मुंडी भाजण्यात. आणण्या तुला काय ते तर 4 पाय आणि मुंडी आणल्या आणि आता मुंडी भाजून आता मटण करायचं आहे. मुंडीचा रस्सा करायचा, भेजा फ्राय करायचा आहे. आणि मुंडीतला मेंदू कोणाला पाहिजे तर मग मला द्या. मुंडीचा मेंदू द्या मला. माझा मेंदू जरा वाढू दे. तर इकडे बघू शकता तुम्ही आता मुंडी भाजायला चालू आहे. आणि श्रद्धाला मुंडी खास जास्त आवडत्या त्यामुळे आम्ही मुंडी घराकडे आणल्या. आणि 4 पाय बी आता अशी ती सोलून खाणार आहे. मगाशी सांगितल्या मला घराकडे घ्यायला सांग म्हणून. तर म्हणून ती आता मुंडी घराकडे आणून आता सोलायला चालू आहे. हा चरचरीत भाजाय, चरचरीत जाळ लागलाय. चरचरीत मुंडी भाजायचे. पाऊस एक चांगलं वातावरण झालंय त्यामुळे मुंडीला आता स्वाद येणार आहे. घास घास डोळा बाहेर येईल बघ. तर इकडे बघा पाय. आणि मित्रांनो मुंडी आणि पाय कसा करायचा ते तुम्ही पण बघून घ्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. आम्ही करणार हे रस्सा मुंडीचा. कोण शेफ मला ते दिवसभर रस्सा करून वैतागला. आता ती काय करते. तर मित्रांनो कधी पण तुम्हाला मुंडीचा रस्सा वगैरे परत मुंडी कशी भाजायची हे तुम्ही पण व्हिडिओत बघून घ्या आता. आणि इकडं हे आपले प्रोफेशनल मुंडी भाजणारे सोडवायचं आपलं. हे नाही आता मुंडीच खायची. चहा पी काय प्यायची नाही आता. हा लावा जाळ लावा जोरात लावा. इकडे बघा आता. हे सांग की कसं काय काय करायचं त्याशी भाजल्यानंतर. तेच की सर्जर भाऊ हा सांग रे. पाक जाणून काढायची. बर मग फोडायची. मुंडी फोडायची. मग त्याचा रस्सा बनवायचा. मग ते कशी वरचं चमडं बिमडं कसं काढायचं ते दाखव सांग सगळ्यांना. इकडे बघा आता पाय कसं काढायला चालू आहे. आणि इकडे बघा सगळ्या आतुरतेनं मुंडीचा रस्सा खाण्यासाठी श्रावणी बघा इकडं कशी वाट बघायला. इकडं अनन्याला पण रस्सा पाहिजे आहे मुंडी. इकडं आरुषला पण पाहिजे आहे. इकडं अण्णा बसल्यात निवांत. टनटांना वाजलं मटांना शिजलं. रील्स केलास का नाही ती ह्याची. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मुंडीच्या वरची केस आता कशी काढायची असतात. मुंडी मस्तपैकी अशी झणझणीत भाजून घेऊन त्याच्यावरची केस अशी खरडायची असतात. केस खरडल्यानंतर त्याच्यावरचं चमडा आता निघून जाते. इकडे दोन्ही पण काम चालू आहे बघा. हे वरचं चमडं कसं निघणार आहे. हा एक काळ्या सकट मध्ये पांढरं होत नाही. पांढरं होत नाही ते असं वरचं वेलवेट तसंच. वेलवेट फ्राय. रक्ती पण छान लागते. ए कोणाकोणाला काय काय पाहिजे सांगा. मला शिंग पाहिजे. झणझणीत खायचं आहे.
हा इकडे शूट बघा कसा चालू आहे श्रावण्याचा. जरा वर हा दिसतोय का स्नॅप? एकाला 3 स्नॅप काढाले हो गो गो मुंडी स्नॅप. हा पण ओरडलं ते बॅ करून. आता कसा आलाय पुणे फोटो करकरीत. ए वय ना ब्रश आण म्हणताना वय धुण्याचा ब्रश आणलाय. अरे काय मुंडी काय धुवायची हवी ती. दात घासायचा ब्रश आण तुझा रे. तुझा ब्रश घेऊन ये. अरे मुंडी स्पेशल करायची आहे मर्दा. डबल चहा होणारच की. हा आता काय करायचं हे बघ. संध्याकाळी चहा दुसरा आहे रे पोरानो. लाल चहा लाल चहा. अरे ते वरच कातड जळून हाड दिसाले. हा नाही बघा नुसतं हाड चोकायला लागायचे. श्रावणीला आवड आहे हो मुंडी भाजायची. नुसतं दाखवायला सांगा ना फोडायची आपण बापून सांगते. तर बघा मित्रांनो बरं चला युट्यूबला बघून आपण मुंडी कशी फोडायची बघूया. हे बघ दादा गेलं का बघ. मित्रांनो आता खणखणीत आता 4 पाय भाजल्यात. मुंडी भाजल्या. अरे तुझ्या हातातच आहे मुंडी. खा श्रावणी खा. कान खात्या श्रावणी. खा बघ्या बघ्या श्रावणी खा बघ. अरे काय कच्चाच कान खायलास. ते फ्राय झाले आता. फ्राय झाले आता ते. कानातला मळ पण काय. एक दिवस ठेवली दुसऱ्या दिवशी शाळा होत्या त्यात. तर बघा आता मुंडी भाजल्या दणदणीत. वास सुटलाय घमघमीत. बोकड एक नंबर आहे त्यामुळे वास नाही याला. ताजी आहे मुंडी. ते एक दिवस ठेवलं की वास येते रे. इकडे ए श्रद्धाला एक टेस्ट द्या. इकडं श्रद्धाला आणि सोनाला टेस्ट द्या. मुंडी भाजल्या की नाही बघ. हा सावलीनं खाल्ली बाई का. हिला दे मला काय नको. हिला गरज आहे कॅल्शियमची. एक कॅल्शियम वाढते खावा मुंडी खावा. अरे नका ते पकडायला पाहिजे रे. ए नका ते पकडायला दे की मामा. हे भाजते असं. कान खाल्ला बाई. कच्चाच खाल्ला. सोला स्पाय बोकडाच्या कानातल्या मळी सकट खाल्ला कान ते. श्रावणीनं खाल्ल्या बघ. तर इकडे बघूया आता काय चालू आहे. त्याच्या केसाचे राग झाले. डोळा उघडलेला झाकला की रे. अनेकदा बिन भाजताच मुंडी केली कच्चेच दादा. होय गेल्या वर्षी डायरेक्ट फोडलेली. होय ते काय होतं शिजतंय म्हटलं. शिजवलेला अशी भाजलेली कुठं नव्हती भाजली. हा बघ बरोबर आहे. सपोर्ट पाहिजे. कंपनी पाहिजे. कंपनी पाहिजे. कंपनी
हे भाऊजींना हाकवत. बरे अण्णांचा आणि अनुभव घ्या, काय कसं मुंडी काय बघ. अण्णा तुमचं काय सांगा, मुंडी कशी काय भाज निघाले ते बघा हे. अण्णांना काय काय अण्णा खीर खीर करतात, खीर. पाणी आले इथंच घे की माझे. किरकोळ काय सांगू नका. हा किरकोळ किरकोळ काय सांगायले. ही पाहिजे त्याला मोठं काय आहे, मोठं सांगा अण्णाच नाही. नाही होते तसं नाही, तुम्हाला ते उलटणं पाहिजे, तुम्हाला सांगितलेलं की लगेच केस जोडून जातात. काठीनं कुठं काढावं लागला अर्ध कच्चं झालंय नाही हो, काहीतरी गरम आहे का नाही एवढा. नाही तसं जर का सूप पिलं की नाही औषधांपेक्षा पण चांगलं होतं. मेघाला द्या, मेघाला रसा. हे तिच्यासाठीच करायचं आहे. इकडं आरुषला बचायला द्या ती, दात किडल्यात सगळे. होय बाळतीनीला बाळतीनीच्या बाबांना बाबांना भरपूर आहे, बाळाच्या बाबाला दष्टपुष्ट. बाबाला एक मुंडी चालायला लागत नाही, अशा 4-5 मुंड्या लागतात. स्किनला कसं होते की तसं होते, तापवा फक्त ते 2 मिनिटं आणि घासा द्या बस. तर मुंड्या आता मित्रांनो भाजून झाल्या, आता धुवून त्याला चकचकीत फोडायची आहे. बघा आता कशी फोडूया, कशी फोडतात बघा. आता इकडं रस्सा ठेवलाय उकळायला आणि इकडे बघू शकताय तुम्ही आता मुंडी थोड्याच वेळात होईल आता आपली तयार. मेंदू 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 बघा रे, कुणा कुणाला पाहिजे, बचाळी कुणाला पाहिजे, जीप कुणाला पाहिजे बघा. जीप जीप. आरुष तुला डोळा पाहिजे काय? एक डोळा कमी आहे, डोळा खा की एक. हे आता भाजून झाली. हे आता त्यानं आता क्लिअर झाली मुंडी भाजून. हा आता याला काय स्वच्छ धुवून फोडायची. मित्रांनो अशी मुंडी भाजून घेतल्यानंतर खरोखर एक नंबर लागते मुंडी. हे चला तिकडे चला. हा डायरेक्ट हातात दिसे, डोक्यात पडेल कुणाला तर मुंडी आहे. हा हे मारा. 3.5 तर बघूया आता मुंडी कशी फोडायची आहे. वरच्यावरती कवटी पहिला फोड रे, मग येतोय की मेंदू बाहेर. कवटी जराशी फोड नुसती, जराशी कुठं खाणायला काय मेंदू तुटतोय. हे मेंदू एकच असतोय बा, तो बिलबिलीत होतोय. हा जाऊ दे. हे डोळा उडून कशात जाईल. ए सगळे आकारा रे. डोळा बिळा कुणा तोंडात येतोय बघू, मेंदू कुणा तोंडात येतोय बघा. तुझ्या कानात येतोय बघ मेंदू. आणि मुंडी फोडून झालेली आहे, बघूया आता. नाकात असे, नाकात नाकात मणी असतोय, मणी सोन्याचा मणी. होय होय डोरल्यात घालायचा मणी. सोन्याचा मणी असतोय नाकात. पाय उचलून घेऊन जाईल बघा ते. अरे ते कुत्री बघा पाय नेतील तिकडे. ए लक्ष द्या, वास आलाय त्याला. कुठला मेंदू उकडलाय ग तो आता.
अरे बापरे. प्लेट किती आहे? हे प्लेट ताट बी येतात. तर इकडे मित्रांनो आता रस्ता पूर्ण झालेला आहे. हे चांगली पडली आम्ही मुंडी नाही का श्रावण का तुझा चाप्स भाज रे. हे भाजले की भाजलाय की मेंदू आलाय की बिल्डिंग जी बाई ना काळी जार झाले चावल बघा. पाहुणे दात पडल्यात घाला बचाळी. ए ताट घ्या ताट. ते काय ते हाडकं नुसतं पाणी प्यायचं. ते नव्ह ते काय हातात आहे होय ते काय रे. टाकू नको माती लागेल. हा हा तर आता मुंडी पूर्ण सोलून झालेली आहे. धर श्रावणी धर पकड श्रावणी हात काप. जीप काढली काय जीप आहे ना. लोअर जाए लोअर जो लोअर जाय. ए लिव्हर आहे का ती. लिव्हर लिव्हर पित्ताशी तोंडात असते रे काय वाटतं ते बाबा. आता ती लिव्हर सारखंच आहे लिव्हरच असणार आहे. शिवा ए आरुष काय विचारलाय बा मुंडीला शिंबूड येत नाही काय. त्याला सर्दी एक शिंबूड काढ त्याचा ना काय पाहिजे काय कुणाला. ए तुझं हाड वाढले ना मग ते बसूया काय त्यात. नाकात हाड वाढले बसूया काय. ते हाड काढून बोकडाचं हाड काढले नाकातलं. सोय श्रावण बोकडाचं हाड काढले की नाकात. नाक कापलं नाक. ईस ईस जेवायचं बंद नको म्हणजे पाहुण्याला दे मेकूर खाते. ए शेंबड बोकड आहे. काय शेंबूड असं असं करते. गटरीत माकडा अर्धाले का रे. ए हिची मुंडी काढूया काय तिची. हिची मुंडी काढूया काय. हे थांबा हे डोळा बघा डोळा काळू कुठं आहे ते. बुबळ 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 फोडलंय ना. हा 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 डोळा कुठं आहे मुंडी स्पेशलिस्ट इकडे ती फक्त तोंडात फुडते मुंडी. खाऊन खाऊन फुडते. मासा बिसा करतोय मुंडी नाही बाई. हे लागल उठ. परी हे परी. तर मित्रांनो आता मुंडी पूर्ण भाजून फोडून झालेली आहे आणि तुम्ही
मुंडी कशी फोडली, कशी भाजली आणि कशी परत तुम्हाला पण भाजायची असेल तर हा व्हिडिओ कायम बघत जावा. अनुभवी आपले माणसं आहेत मुंडी फोडण्यासाठी, मुंडी भाजण्यासाठी. तर व्हिडिओ आता इथं संपूया. अंधार पडत आला इकडं आणि पाऊस येत आहे. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता मुंडी आपण खायची आहे संध्याकाळी. तर ओके श्रावणी, बाय बाय.